तर पहा आपला प्रश्न आहे 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. काय विचारलंय की 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जो उत्सव साजरा करतात त्याला काय म्हणतात? जर मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर लक्षात ठेवा 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला अमृत महोत्सव असतो आणि तो साजरा केला जातो. या ठिकाणी काही महत्त्वाच्या नोट्स देखील आहेत पहा मित्रांनो. 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा करायचा जो उत्सव असतो त्याला म्हणतात पहा अमृत महोत्सव. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो उत्सव साजरा करतात तो असतो सुवर्ण महोत्सव. 25 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करायचा जो उत्सव असतो तो असतो रौप्य महोत्सव आणि 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा करायचा असतो तो असतो शतक महोत्सव. आणि यावरती आपल्याला 2022 आणि 2023 अशा दोनही वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॅश उत्सर्जित करतात. पहा शोषून घेणे आणि उत्सर्जन करणे. तर प्रश्न काय आहे आपला की रात्री झाडाखाली झोपू नये याचं सायंटिफिक रिझन काय आहे? तर झाडं जे आहेत हे रात्रीच्याला पर्याय क्रमांक 3 तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो उत्सर्जित करत असतात. लक्षात ठेवा झाडे रात्री ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकत असतात. यामुळे झाडाखाली झोपू नये असं सांगण्यात येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती? पहा प्रेरणा म्हणजे काय तर या ठिकाणी मोटिवेशन. ज्यावेळी महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाचे स्थापन केलं तर ते स्थापन करण्याच्या मागे त्यांना कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा मिळालेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटीची प्रेरणा होती पहा महर्षी कर्वे यांच्या मागे. कशासाठी? तर महिला विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागे. आणि विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली होती. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी हे भारतातील पहिली महिला विद्यापीठ ठरलेलं आहे. आणि महर्षी कर्वे यांना विद्यापीठाच्या स्थापनेमागे जपान विमेन्स युनिव्हर्सिटीची प्रेरणा मिळालेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे चंद्रयान 3 खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2024 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या केंद्रातून चंद्रयान 3 जे आहे हे 14 जुलै 2023 रोजी अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. कोणत्या सेंटरवरून होतं पहा तर सतीश धवन अंतराळ केंद्रातून. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे? प्रश्न परत एक वेळा पहा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा SBI ही जी बँक आहे तर ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी असणारी बँक आहे. भारतातील 3 प्रेसिडेन्सी बँकांचे म्हणजेच बंगाल बॉम्बे आणि मद्रास यांचं एकत्रिकीकरण करून 1921 ला इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली. लक्षात ठेवा कधी केली आहे? 1921 ला इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली. कशी करण्यात आली? भारतातील ज्या 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या बंगाल बॉम्बे आणि मद्रास या तीनही बँकांना एकत्र करून 1921 या वर्षी इम्पेरियल बँकेची स्थापना केली आणि 1 जुलै 1955 मध्ये SBI कायदा 1955 चा जो होता याच्या अन्वये इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा कारण आपल्याला हा प्रश्न जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना जी आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 पहा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी. या समाजातील जे काही लोक आहेत हे देवावरती खूप विश्वास ठेवतात आणि त्या देवांची ते पूजा करत असतात. या ठिकाणी आपलं पहा दुसरं व्यक्तिमत्व आहे स्वामी विवेकानंद. तर यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. कोणी? स्वामी विवेकानंद यांच्यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे हमखास विचारण्यात आलेले आहेत.
या ठिकाणी आहेत पहा पंडिता रमाबाई सरस्वती. तर यांनी संस्कृत विद्वान म्हणून पंडिता यांना पदवी देण्यात आली होती आणि त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली. मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता पहा. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केलेली होती. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन. आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे पहा. आपल्याला खूप वेळा हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर अमेरिका म्हणजेच काय? तर USA. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. घटना समितीने भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देश पत्रिका आहे, तर उद्देश पत्रिकाची जी आयडिया आहे किंवा कल्पना आहे, ही अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली होती. आणि अमेरिकेकडून राज्यघटनेत समाविष्ट केलेले काही घटक आहेत. त्यामध्ये पहा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं कर्तव्य, राष्ट्रपतींचा महाभियोग, मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं उच्चाटन, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि राज्यघटना प्रस्तावना ही जी आहे, तर अमेरिकेकडून राज्यघटनेत घेतलेले हे काही महत्त्वाचे असणारे घटक आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? पहा, नीरज चोप्रा. मित्रांनो, 2021 पासून हे नाव जे आहे नीरज चोप्रा, हे खूप महत्त्वाचं नाव आहे आणि थोडंसं गाजलेलं नाव देखील आहे पहा, नीरज चोप्रा. तर हे जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 2, तर भालाफेक या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा, नीरज चोप्रा. या ठिकाणी काही पॉइंट्स या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा. नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू आहे. 7 ऑगस्ट 2021 पर्यंत जगातील प्रमुख स्पर्धांमध्ये 6 सुवर्ण पदक त्यांनी पटकावले होते आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जी की 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावरती भालाफेक करून त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. कधी? 7 ऑगस्ट 2021. कारण 7 ऑगस्ट 2021 हा दिवस थोडासा महत्वाचा आहे. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं आहे, म्हणजेच गेल्या वर्षी. आणि 7 ऑगस्ट हा जो दिवस आहे, हा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो. पहा, राष्ट्रीय भालाफेक दिवस 7 ऑगस्ट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हरिजन या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी सरळ प्रश्न विचारलेला आहे की हरिजन या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर महात्मा गांधी हे जे आहेत, तर हे हरिजन या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. 1903 मध्ये इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं आणि 1919 मध्ये गांधीजींनी भारतामध्ये यंग इंडिया आणि नवजीवन या 2 साप्ताहिकांना सुरुवात केली होती. 1933 मध्ये गांधीजींनी 3रं साप्ताहिक हरिजन सुरू केलं. या ठिकाणी त्यांचे 3 महत्त्वाचे वृत्तपत्र जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं कोणतं आहे? 1903चं. 1903चं कोणतं आहे? इंडियन ओपिनियन. 1919चं कोणतं आहे? यंग इंडिया आणि नवजीवन. आणि 1933चं कोणतं आहे? तर हरिजन हे साप्ताहिक. कोणी सुरू केलेलं आहे? तर महात्मा गांधी यांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर संपन्न झाला होता? मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. जे शिवराय होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावरती पार पडला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर रायगडावरती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पूर्ण झाला होता. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला जवळपास 8 ते 10 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थातच 6 जून 1674 रोजी रायगडावरती पुरोहित गागा भट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदिक पद्धतीने संपन्न झाला होता. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही महत्त्वाची 3 तारखा आहेत, तर ह्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं, छत्रपती शिवरायांचा जन्म हा 1630 या वर्षी झाला. त्यांचा जो राज्याभिषेक आहे तो 1674 ला झाला आणि छत्रपती शिवरायांचा मृत्यू जो आहे तो 1680 ला झाला. मित्रांनो, हे 3 वर्ष जे आहेत ते खूप महत्त्वाचे असणारे वर्ष आहेत.
यामध्ये अजून एक आपल्याला प्रश्न ऍड मध्ये विचारला जातो पहा, की छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर त्यांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला होता हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? पहा, ICC चे अध्यक्ष आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर जय शहा हे जे आहेत हे ICC चे अध्यक्ष आहेत. ICC काय? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचं जे मुख्यालय आहे ते दुबई या ठिकाणी आहे, म्हणजेच UAE मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणून ओळखली जाणारी ICC ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे. 1909 साली स्थापन झालेल्या या संस्थेचे सन 1987 मध्ये ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं नाव करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भीमसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा. तर या ठिकाणी भिवसेन असं नाव आहे, भीमसेन नाही तर भिवसेन असं नाव आहे. PDF मध्ये आपल्याला ही चूक जी आहे ती दुरुस्त केलेली असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर पारशिवनी हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये आहे कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ. लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूरच्या उत्तरेस पेंच नदीकाठी पारशिवनी तालुक्यामध्ये कुवारा भिवसेन हे जे आहे हे गाव आहे आणि या गावाजवळच्या टेकडीवर जुन्या किल्ल्यांच्या अवशेष आहेत. तर याच्या शिखरावरती खडकाच्या प्रचंड वस्तूंनी बनवलेल्या भिंती देखील आहेत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तालुका कोणता आहे? पारशिवनी. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे? हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण हा एक वेळा आपल्याला परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर पंढरपूर या ठिकाणी मुख्यालय असणार आहे. कशाचं? तर महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेलं स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर या ठिकाणी असणार आहे, अशी घोषणा कोणी केली होती? एकनाथ शिंदे यांनी केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता हे शब्द कितव्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 42वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा मित्रांनो, तर भारतीय सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कशामध्ये? सरनाम्यामध्ये. आणि 42वी घटना दुरुस्ती ही 1976 द्वारे राष्ट्राची एकात्मता, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. आणि 42वी जी घटना दुरुस्ती आहे तर त्याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे छोटी राज्यघटना म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, होणाऱ्या बाळांमध्ये स्पिना बिफिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो? पहा, जे काही होणारं बाळ असतं तर त्या बाळाचा कोणता स्पिना बिफिडा हा आजार टाळण्यासाठी ज्या गरोदर महिला आहेत त्यांना कोणतं अंमल दिलं जातं, म्हणजे कोणत्या ऍसिडचा डोस त्यांना दिला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर फॉलिक ऍसिड जे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. तर फॉलिक ऍसिड जे आहे हे महिलांना दिलं जातं, जेणेकरून त्यांच्या बाळामध्ये स्पिना बिफिडा हा जो आजार आहे हा टाळला जाऊ शकतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? पहा, किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणारं राजस्थान हे जे आहे हे देशातील पहिलं राज्य आपल्या ठरलेलं आहे. कोणतं राज्य आहे? पहा, पहिलं राज्य ठरलं आहे राजस्थान. आणि सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. कशामधील? सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य आहे पहा, ते आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर आयर्लंड. तर मित्रांनो, आयर्लंडच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे घेण्यात आलेले आहेत.
यामध्ये पहा, आयर्लंड या राज्य घटनेकडून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्कांचा स्वीकार करण्यात आलेला आहे. रशियाकडून मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेले आहेत. आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घटकं जे आहेत किंवा हे जे हक्क आहेत हे घेण्यात आलेले आहेत. पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1963 साली कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलेले आहे? या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे की नागालँड राज्याची स्थापना कधी झाली? तर 1963 या वर्षी झालेली आहे. कोणत्या राज्यापासून त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3. तर आसाम हे जे राज्य आहे, आसाम या राज्यापासून म्हणजे आसाम या राज्याचं विभाजन होऊन 1963 साली नागालँड हे राज्य तयार झालं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हटले जाते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणाचा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे, कारण आपल्याला पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण देखील खूप महत्वाचा घटक आहे. त्यासाठी लवकरच आपण एक पूर्णपणे सिरीज सुरू करणार आहोत. तर लक्षात ठेवायचंय, याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याची व्याख्या काय आहे? दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, न्यायमूर्ती निलय बिपिनचंद्र अंजारिया यांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली होती? या ठिकाणी आपल्याला दोन दिलेले आहेत पहा. दोन महत्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत? या ठिकाणी निलय बिपिनचंद्र अंजारिया यांनी कधी 25 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली? तर ते राज्य आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3. तर कर्नाटक या राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ जी आहे ही निलय अंजारिया यांनी 25 फेब्रुवारी 2024 ला घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर शेखर मुंदडा हे जे आहेत हे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी आहेत पहा, शेखर मुंदडा. आणि गोसेवा आयोग स्थापन करण्याचा महत्वाचा उद्देश काय आहे? तर गोमांसावरती बंदी घालणं, पशुधनाच्या भल्यासाठी आणि कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा जो आयोग आहे गोसेवा आयोग याची स्थापना करण्यात आलेली आहे. शेखर मुंदडा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? काय विचारलंय? जगातील सर्वात पहिलं वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3. तर उज्जैन या ठिकाणी आपल्या जगातील सर्वात पहिलं जे वैदिक घड्याळ आहे हे उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, उज्जैन हे जे आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. जर आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला कोणत्या राज्यात उभारण्यात आलं, तर मध्य प्रदेश या राज्यामधील उज्जैन हे जे ठिकाण आहे पहा, उज्जैन या ठिकाणी पहिलं उभारण्यात आलेलं आहे वैदिक घड्याळ. हे जे आहे हे जंतर मंतरच्या आत 85 फुटावर हे उभारण्यात आलेलं आहे. वेळेची गणना करण्याची ही भारतीय पुरातन पद्धत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? या ठिकाणी आपल्याला दोन दिलेले आहेत. एक प्रकारे आपण याला ग्रंथ किंवा पुस्तक म्हणू शकतो. त्यापैकी पहिला आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष आणि दुसरा आहे पहा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. हे जे ग्रंथ आहेत हे कोणी लिहिले आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले आहेत. लक्षात ठेवा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स कोणाचं आहे? महादेव गोविंद रानडे यांचं. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे आहे हे CRC दत्त यांचं आहे. इकॉनॉमिक स्पेक्ट्स ऑन ब्रिटिश रूल इन इंडिया हे जे आहे हे GS अय्यर यांचं आहे. या ठिकाणी आपल्याला एका प्रश्नामध्येच आपले 3 प्रश्न आणि 3 उत्तरं देखील झालेले आहेत. लक्षात ठेवा, महादेव गोविंद रानडे यांचं आहे पहा एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे? मित्रांनो, आपल्याला यावरती 2023 ला प्रश्न पोलीस भरतीमध्ये जशाच तसा विचारला होता. पानझड हा जो कविता संग्रह आहे हा खालीलपैकी कोणत्या लेखकाचा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर ना धो महानोर. लक्षात ठेवा, ना धो महानोर म्हणजे काय? तर नामदेव धोंडो महानोर यांचा आहे पहा पानझड हा कविता संग्रह. आणि त्यांनाच रानकवी या नावाने प्रसिद्ध देखील आहेत ते नामदेव धोंडो महानोर. यांची साहित्यकृती जी आहे ही पानझड याला 2000 वर्षीचा म्हणजे 2000 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आणि 1991 साली भारत सरकारने रानकवी म्हणजे कोण, तर नामदेव धोंडो महानोर यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू करण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या तारखेपासून ते लागू झालेले आहेत? भारतामध्ये मित्रांनो 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे जे आहेत हे लागू करण्यात आलेले आहेत. ते कधीपासून केलेले आहेत? पर्याय क्रमांक 1, तर 1 जुलै 2024 पासून. याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तर 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाची तारीख मानली जाते, कारण या दिवशी 3 नवीन कायदे जे आहेत हे अंमलात आलेले होते. यामध्ये ते कायदे कोणकोणते आहेत पहा. पहिला कायदा आहे भारतीय न्याय संहिता, दुसरा आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि तिसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम. आणि हे जे आहेत मित्रांनो हे 3 फौजदारी कायदे संसदेमध्ये मंजूर झालेले आहेत आणि 1 जुलै 2024 पासून ते लागू करण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे? कितवा आहे? तर 16वं. लक्षात ठेवायचे 16वा वित्त आयोग याचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अरविंद पनगारिया. लक्षात ठेवा अरविंद पनगारिया हे जे आहेत हे 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. आणि अरविंद पनगारिया हे जे आहेत हे नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांची नियुक्ती 31 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे. काय म्हणून? 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर किंवा पद्धतीवर निर्बंध घालणारे 10वी परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर 52वी घटना दुरुस्ती जी आहे. लक्षात ठेवा 52वी घटना दुरुस्ती ही 19 फेब्रुवारी 1985 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि 52व्या घटना दुरुस्तीद्वारे पक्षांतराचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली आहे? मित्रांनो, आपल्याला इतिहासावरही खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे. इतिहासातील जेवढ्या काही संघटना आहेत आणि त्यांचे जे संस्थापक आहेत यावरती आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओज पाहणार आहोत. तर त्यापैकीच हा एक प्रश्न आहे. 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी यांनी 1866 साली ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. आणि असोसिएशनचे पहिले अध्यक्ष लॉर्ड लिव्हिडन हे होते. लंडनमधील भारतीय आणि निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही संघटना सुरू केली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये घडली होती? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 महत्त्वाच्या दरड कोसळलेल्या दुर्घटना आहेत. त्यापैकी पहिली आहे माळींची आणि दुसरी आहे इरशाळवाडीची. तर या ठिकाणी काय विचारले आपल्याला? माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, पण ती कोणत्या तालुक्यात आहे? तर लक्षात ठेवायचंय उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 आंबेगाव तालुका आहे. यामध्ये जी माळीण दुर्घटना झाली ही जुलै 2014 मध्ये पुण्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या माळीण या गावामध्ये दरड कोसळून भीषण दुर्घटना झालेली होती. आणि दुसरी जी आहे महत्वाची ती आहे पहा इरशाळवाडी दुर्घटना. तर ही जी आहे ही 19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यामध्ये स्थित असलेल्या इरशाळवाडीमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना झालेली होती. मित्रांनो, या दोघांवरही आपल्याला प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचं जुलै 2014 ला कोणत्या ठिकाणी झाली? माळीण या ठिकाणी. आणि जुलै 2023 ला इरशाळवाडी या ठिकाणी. आणि इरशाळवाडी हे जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे.
आणि माळीण हे जे आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता पहा. त्या ठिकाणी जवळपास 81% विद्यार्थ्यांचं उत्तर हे चुकलेलं होतं. तर सध्याचे इंग्लंडचे जे पंतप्रधान आहेत तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 4 केअर स्टार्मर हे जे आहेत हे सध्याचे लक्षात ठेवा, किअर स्टार्मर हे सध्याचे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत. ते युनायटेड किंगडमचे सरकार प्रमुख देखील आहेत, जे 2024च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर 5 जुलै 2024 रोजी ऋषी सुनक यांच्यानंतर ते झालेले आहेत. आणि 5 जुलै 2024च्या आधी कोण होतं तर ऋषी सुनक हे होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे? पहा, कोणत्या डार्क स्काय पार्क म्हणून कोणता व्याघ्र प्रकल्प आहे त्याची घोषणा केलेली आहे? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 2 तर पेंच व्याघ्र प्रकल्प जो आहे तर याची डार्क स्काय पार्क म्हणून घोषणा केलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, डार्क स्काय पार्क याची मान्यता कोणत्याला भेटलेली आहे? महाराष्ट्रातील आपल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला. आशियातील हा 5वा प्रकल्प आहे. याचा उद्देश काय आहे तर रात्रीच्या आकाशाचं सौंदर्य जे आहे हे टिकून ठेवण्यासाठी हा जो प्रकल्प आहे किंवा हा जो उपक्रम आहे तर हा केला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? लक्षात ठेवा, विधान परिषद नसलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी मित्रांनो, गोवा हे जे राज्य आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या तीनही राज्यामध्ये विधान परिषद स्थित आहे. लक्षात ठेवा, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर द्विसदनीय अधिकृत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश आहे, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश राज्यांचा समावेश होतो. गोवा या राज्यामध्ये विधान परिषद येत नाही. तर 28 पैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद स्थित आहे. त्यामध्ये 6 राज्य कोणते आहेत? आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर यांच्यामध्ये आहे पहा द्विसदनीय अधिकृत, म्हणजेच काय म्हणू शकतो त्याला आपण, विधान परिषद वगैरे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? कितवा? 50वा. लक्षात ठेवा, 50वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तो भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास मिळालेला आहे? तर ते साहित्य आहे त्यांचं पर्याय क्रमांक 4 हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्याला 50वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. यापूर्वी मित्रांनो आपल्याला 2023 मध्ये प्रश्न असा विचारण्यात आला होता की हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हे साहित्य कोणाचं आहे? तर ते आहे भालचंद्र नेमाडे यांचं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? मित्रांनो, यापूर्वी आपल्याला कोणत्या ठिकाणाच्या ऐवजी कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं होतं. लक्षात ठेवा, तर जिल्हा असो किंवा ठिकाण असो तर त्या दोघांचंही उत्तर एकच आहे. 1920 साली हे महत्वाचं वर्ष आहे. 1920 या वर्षी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे तर तो अहमदनगर या ठिकाणी उभारण्यात आला होता. अहमदनगर जिल्हा. जर आत्ता प्रश्न कधी विचारण्यात आला तर तो अहिल्यादेवी नगर होईल किंवा अहिल्यानगर होईल, पण लक्षात ठेवायचं 1920चा आहे म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1949. पहिला खासगी साखर कारखाना जो हरेगावचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1920. आणि दुसरा खासगी साखर कारखाना जो आहे तो टिळकनगरचा आहे, अहमदनगर जिल्हा आहे, वर्ष आहे 1926. तर मित्रांनो, 1920, 1926 आणि 1949 या तीनही वर्षी जे कारखाने उभारण्यात आले साखर कारखाने, हे सर्वच्या सर्व साखर कारखाने अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून किंवा ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती? पहा, पॅरिस ऑलिम्पिक जे झालं 2024चं तर त्याचा ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर PV सिंधू आणि अचंता शरद कमल हे जे आहेत या दोघांची निवड झाली होती. पहा, राष्ट्र परेडमध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून जाण्यासाठी. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 पॅरिस या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्यामध्ये अचंता शरद कमल आणि PV सिंधू हे जे आहे हे भारताचे ध्वजवाहक होते.
पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा जो आहे मित्रांनो हा पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या ठिकाणी. कोणत्या? नाशिक या ठिकाणी पार पडला. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव जो होता तो होता नाशिकमध्ये. आणि हा महोत्सव स्वामी विवेकानंद यांच्या 161व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आलेला होता. युवा दिनाची थीम काय होती? तर विकसित युवा विकसित भारत ही 2024च्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची थीम होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा पोलीस भरतीसाठी. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 M.A. अय्यंगार हे जे आहेत हे भारताचे पहिले लोकसभा उपाध्यक्ष होते. कोण? M.A. अय्यंगार. त्यांनी 30 मे 1952 रोजी हे पद जे आहे हे ग्रहण केलं होतं. नंतर त्यांनी लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून देखील काही दिवस काम पाहिलं होतं. त्यांनी बिहारचे 5वे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2021 ला विचारलेला आहे आणि 2023 ला सुद्धा विचारलेला आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 2 तर नागपूर या ठिकाणी. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय भारताच्या महाराष्ट्र राज्यात नागपूर या ठिकाणी स्थित आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये आदिवासी कला प्रदर्शन, वन्यजीवन बचाव केंद्र, इंडियन सफारी, आफ्रिका सफारी व्याख्यान केंद्र यांचं नियोजन करण्यात येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? मित्रांनो पहा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. तर कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर अमरावती हे जे ठिकाण आहे किंवा अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कोरकू समाजाचे किंवा जमातीचे लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि महाराष्ट्रात एकूण भिल्ल जमातीचे लोक वास्तव्य करतात. त्यांची टक्केवारी ही महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जमातींच्या 24.65% एवढी आहे. यामध्ये आपण काही प्रमुख जिल्हे आणि तेथे आढळणाऱ्या आदिवासी जमाती देखील घेतलेल्या आहेत. तर वारली ही जमात आहे ठाणे, पालघर आणि नाशिकमध्ये आढळते. कोरकू अमरावतीला आढळते. कातकरी रायगडला आढळते. गोंड चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये, भिल्ल नाशिक, धुळे आणि यवतमाळमध्ये आणि कोलाम नांदेड आणि यवतमाळमध्ये. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 कोरकू ही जी आहे ही अमरावतीमध्ये आढळणारी आदिवासी एक जमात आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा 2024चा विजेता खालीलपैकी कोण आहे? मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. पहा कारण आपल्याला करंट अफेअर्स वरती विचारला होता 2023च्या पोलीस भरतीमध्ये. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष जी झाली एकेरी गट त्यामध्ये 2024चा विजेता कोण ठरला? तर तो ठरलेला आहे पर्याय क्रमांक 1 तर कार्लोस अल्काराज हा जो आहे हा पुरुष एकेरीचे विजेतेपद गेल्या वर्षी देखील त्यांनीच पटकावलं होतं आणि कार्लोस अल्काराजनी 2024 ला सुद्धा ते पदक मिळवलं होतं. ही विम्बल्डन चॅम्पियनशिपची 137वी आवृत्ती होती आणि 2024ची तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.